जय शिवराय सर. जय शिवराय, जय शिवराय. बोला. सर 31 तारखेपासून आता पावसाने विश्रांती घेतलेली आहे. हं, हं. तर आता जून महिन्यामध्ये या पंधरवड्यापैकी कोणत्या हं. तारखेला पावसाची शक्यता आहे व शेतकऱ्यांना पेरणी संदर्भात कोणती तारीख ही योग्य राहील त्या संदर्भामध्ये माहिती द्या. नक्कीच. मागील काळामध्ये असं आपण खंडाची तीव्रता सांगितली आणि जवळपास राज्यामध्ये खंड सर्वदूर पडलेला आहे. हं. एक विश्रांती पावसाची आपल्याला पाहायला मिळते. हो. पण आज 1 जून रोजी काही भागांना जसं आपण म्हटलं मागे, की 5% 10% भागांना हलका ते मध्यम पाऊस होत राहील काही-काही ठिकाणी हं. स्थानिक लेव्हलला. तर तशा पद्धतीनं आज पुण्याच्या काही भागांमध्ये, सोलापूर, तुरळक ठिकाणी, मराठवाड्यामध्ये 1-2 ठिकाणी पावसाची शक्यता संध्याकाळपर्यंत जाणवते. हं. पण ज्यामुळे वापसा मोड होणं किंवा नुकसान होणं अशी काही कंडिशन याच्यामध्ये स्पष्ट नाही. जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये आणि मागील अंदाजामध्ये सांगितलेल्या ह्या सगळ्या त्रुटी आहेत. हो. पुढील आठवडाभर राज्यामध्ये पावसाची विश्रांती आहे. 12 ते 13 जूनपर्यंत राज्यामध्ये कुठेच असा नुकसान करणारा किंवा हं. अतिमुसळधार पावसाची नोंद होणार नाहीये. हं. आणि कोकण किनारपट्टी, मुंबई सारख्या ठिकाणी, पुण्याच्या काही भागांमध्ये हे कंडिशन मान्सूनचे वारे बाष्प घेऊन येत असल्यामुळे इकडे अधूनमधून होत राहील. पण संबंध महाराष्ट्र जसे की खान्देश 100% कोरडा राहील. हं. विदर्भही कोरडा राहील. मराठवाड्यातही आजचा अपवाद जर वगळला तर पुन्हा कोरडाच आहे. हं. आणि पेरणीची ॲक्च्युअल कंडिशन जी आहे, पेरणी संदर्भात आपण मागेही स्पष्ट मत दिलेलं आहे हो. शेतकऱ्यांना, हो. की जसं की आपल्या शेताची मशागत होण्यासाठी लागणारा वेळ हं. आणि त्यातून झालेली आपल्या शेताची मशागत आणि रानाला पडणारी कोरड हं. याचा अंदाज घेऊनच आपण पेरणीचं नियोजन करायचं आहे. हं. मी तुम्हाला मागे सुद्धा याबाबतीत बोललोय, की जवळपास शेतकऱ्यांना शेतामध्ये आपल्या पाण्याचा स्रोत हं. मजबूत असेल, तर त्या ठिकाणी तशा शेतकऱ्यांनी 7-8 जूनच्या हिशोबामध्ये पेरण्या करायच्या आहेत आणि हं. कोरडवाहू शेतकऱ्यांनी पुढील पावसाचा जो आपण अंदाज देणार आहोत सुधारित, जसे की आपण सांगितले, की 12-13 पर्यंत कोरडं वातावरण आहे. हो. ज्यामध्ये 5-6% भाग तो वगळला आपण, की ह्या हं. भागामध्ये होऊ शकतो. हं. हं. पण ज्या 95 ते 90% भागांना पावसाची शक्यता या 15 दिवस नाही. हं. अशा शेतकऱ्यांच्या ज्यांचं शेतजमीन कोरडवाहू आहे, हं. अशा शेतकऱ्यांची पिकांना ते रिस्की राहील. जसं की तुम्ही आता काही जण 6 तारखेला लावताल, काही जण 7 तारखेला लावताल किंवा काही जण ऑलरेडी लावतायत. पण पाण्याचा स्रोत असल्याशिवाय ही रिस्क घेऊ नका. हं. हं. कारण की जो पाऊस पुढील काळामध्ये जसं की पुढील 14 ते 15 तारखेनंतर जो सक्रिय होणार आहे, हं. तो सुरुवातीलाच तुमचाच भाग येईल याची गॅरंटी नसते. जसे की तुम्ही मान्सूनचे अगोदरचे अनुभव अनुभवले आहेत. हं. हं. त्यामध्ये भाग घेण्याची कॅपॅसिटी जी आहे ती सुरुवातीला 30% राहते, नंतर 40-45 वरती जाते, नंतर 50 वरती जाते हं. आणि भाग बदलत चालल्यामुळे जो भाग त्याने सोडला आहे, गेल्या वर्षी 1-1 महिना त्याने घेतलं नव्हतं. हं. तर अशा भागांना ते नुकसानकारक ठरू शकतं. तर त्यामुळे जवळपास ह्या आठवड्यामध्ये पेरण्या ह्या आपल्या पाण्याच्या रिस्कवरती घ्यायच्या आहेत, हं. हा असा अंदाज राहील. हं. हं. म्हणजे पंधरवड्यानंतर या महिन्यामध्ये हं. समाधानकारक पाऊस पडेल. नक्कीच समाधानकारक पाऊस पडेल आणि जेणेकरून आपली पहिली जी ओल आहे त्याला थोडा पेंडवणी किंवा चांदणबरी जरी झाला पुढील हो. काळामध्ये, हो. तर ते उपयुक्त ठरेल. पण सध्याच्या काळामध्ये तेवढं होणं शक्य नाहीये. हं. हं. आणि काही 7-8 जूनला जे सांगितलं जातंय, मी तुम्हाला त्याबद्दलही बोललोय, हो. की हे सुद्धा सर्वदूर नाहीये आणि सगळ्या भागांना पडेल याची शाश्वती नाहीये. हं. हं. कारण याची जी तीव्रता आहे, वाऱ्याचा जो जोर आहे, त्यामुळे बाष्प टिकत नाहीये. हं. आणि ज्यावेळेस आपण पाहतोय मागील वर्षी सुद्धा झाले बऱ्याच ठिकाणी, की ढग येणार, एखाद्या ठिकाणी ओतणार आणि आपल्या जवळपास आपला 10-12 गावाचा पट्टा सोडणार, ही हं. हं. अपवाद असे घडणार आहेत. त्यामुळे पूर्ण विचार करून आणि पाण्याचा स्रोत असलेल्या शेतकऱ्यांनी हा नियोजन करायचं आहे. हं. हं. ठीक आहे साहेब, महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आणि जसं आपण हवामानात बदल झाला तसा नक्कीच आपण महत्त्वपूर्ण मेसेज शेतकऱ्यापर्यंत पोहोचवू. नक्कीच विभागानुसार आणि जिल्ह्यानुसार त्या पेरण्याचे सल्ले आणि हं. पेरण्यानुसार जी कंडिशन आहे ना, हो. त्या पावसाच्या संदर्भात आपण बोलत राहू. हो. नक्कीच हो. जोडले जा.